सो आता आपण पाहतोय इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम फॉर इंडक्शन मोटर. आता बघू काय आपण ना इथे म्हटलं की इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये काय खूप जास्त सिमिलॅरिटीज आहे. जर सिमिलॅरिटीज आहे, ऑलमोस्ट गोष्टी जर सेम आहे, ऑपरेशन हे जे आहे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर आहे, तर अशा वेळेस काय होणार की अशा वेळेस त्यांची इक्विव्हॅलेंट डायग्राम काय राहणार, सेम राहणार. जर इक्विव्हॅलेंट डायग्राम बघायचं काय चेंजेस आहे हे पण बघू. मला एक सांगा, मी काय करतोय, मी इथे जे आहे जे थर्ड मॉडेल आपण बघितलं ट्रान्सफॉर्मरचं ते या ठिकाणी बघतो. हे पाहिलं होतं आपण हिला म्हटलं होतं हा होता आरसी होता, हा होता एक्सएम होता. ठीक आहे. या ठिकाणी मॅग्नेटायझिंग रिएक्टन्स जो आहे याचा राहतो, एक मॅग्नेटायझिंग करंट हा तुमचा आयएम, हा तुमचा आयसी राहतो, तो कोर लॉस कंपोनेंट ज्याच्यामध्ये लॉस होते कोर लॉस, आणि हा इथे जो राहतो तो राहतो तुमचा I0 जिला म्हणतो आपण नो लोड कंपोनेंट, जो इन केस ऑफ इंडक्शन मोटर राहतो 20 to 30%. ठीक आहे. हा होता पाहिलं होतं. नेक्स्ट मी काय करतो, थर्ड इक्विव्हॅलेंट मॉडेल जर पाहत असेल तर मी या ठिकाणी याला बघतो, हा आहे तुमचा R1. ठीक आहे. R1 काय आहे तुमचा रोटर, R1 आहे तुमचा स्टेटर रेझिस्टन्स. जो स्टेटर कोरचा रेझिस्टन्स आहे तो काय आहे R1 आहे. आणि या ठिकाणी हा आहे तुमचा X1 काय आहे, जो रिएक्टन्स लिकेज रिएक्टन्स, जसा ट्रान्सफॉर्मर एकदम ट्रान्सफॉर्मरला इमॅजिन करायचं तसंच आहे सगळ्या गोष्टी. फक्त आता बघा काय होते. आता मी काय करतोय, या ठिकाणी हा घेतोय R2 डॅश, हा घेतोय R2 डॅश. R2 डॅश काय आहे, रोटर रेझिस्टन्स, और इथे याला म्हणू आपण जो आहे सेकंडरी रेझिस्टन्स रेफर टू प्रायमरी. सेकंडरी रेझिस्टन्स रेफर टू काय केला, रेफर केला प्रायमरीला, सगळ्या गोष्टी प्रायमरीला आणलेल्या. हा तुमचा झाला R2 डॅश. ठीक आहे. हा काय तुमचा रोटर कॉपर लॉस आहे. हा काय तुमचा X2 डॅश, जे रोटरचा लिकेज रिएक्टन्स आहे. लिकेज फ्लक्सेस नाही येणार. लिकेज फ्लक्सेस कसे येणार, जसा तुम्ही स्लॉट यूज करणार, ओपन स्लॉट या ठिकाणी सेमी ओपन, और या ठिकाणी तुम्ही यूज करा क्लोज स्लॉट, त्याच्यानुसार तुमचं काय राहणार आहे, स्टेटरचं हे रिएक्टन्स राहणार, लिकेज रिएक्टन्स राहणार, आणि रोटरचे काय राहणार, लिकेज रिएक्टन्स राहणार. आता अशा वेळेस अशा सिच्युएशनला जर मी बघत असेल, हे तर याच्यासोबत हे तर ट्रान्सफॉर्मर झालं पूर्ण असं, याच्यासोबत काय करते इंडक्शन मोटर, काय करते हे मेकॅनिकल पॉवर काय करते, हे डेव्हलप करते. मेकॅनिकल पॉवर डेव्हलप करायचे ऍक्टिव्ह पॉवर राहते. ठीक आहे. आणि याला मी दाखवतो व्हेरिएबल, ही आहे तुमची मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. आता तुम्हाला एक गोष्टी शिकाय की मी कसा काय, मी त्याला 10 वेळा म्हणतो की तो ऍक्टिव्ह कंपोनेंट आहे, त्या ऍक्टिव्ह कंपोनेंट नुसार कसं मेकॅनिकल पॉवर डेव्हलप काय दाखवतो, मी रेझिस्टन्स दाखवतो. हे नेहमी काय असणार आहे, हे असणार आहे ऍक्टिव्ह पॉवर. आपण या ठिकाणी बघितलं की कुठलीही मोटर जी त्याची रेटिंग दिली, सपोज करा 1 HP दिली, 1 HP काय असते, आउटपुट पॉवर असते. ठीक आहे. ज्याला आपण तुम्ही वॅट मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही जर म्हटलं की 1000 वॅटची आहे, 1000 वॅट इज ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, जी पॉवर तुमचं काय मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होत आहे. ओके. तर अशा वेळेस मेकॅनिकल पॉवर मला बघायची आहे, तर मेकॅनिकल पॉवर किती राहणार, मला या ठिकाणी माहिती आहे की याच्यामध्ये रोटर करंट फ्लो होतो. ह्याच्यामध्ये I2 मध्ये काय होते, रोटर करंट फ्लो होते. मला एक सांगा, इथे काय रोटर कॉपर लॉस होणार आहे. रोटर कॉपर लॉस तो प्रपोर्शन कशाचे असणार आहे, तुमच्या I2 चे, आणि इथे R2 चे. आपण असे म्हणू की इथे काय होणार आहे, एक PCU होणार आहे. PCU इज इक्वल्स टू I2 स्क्वेअर R2 डॅश, और याला I1 स्क्वेअर R2 डॅश म्हणू शकता तुम्ही जर रेफर केला प्रायमरीला तर. और सिंपल याला बघायला काही कॉम्प्लिकेटेड नाही करता, एक असते I स्क्वेअर R. सिंपल कॉपर लॉस काय असते I स्क्वेअर R, तुम्ही रोटर साइडचा पाहता. ठीक आहे. करंट आणखी कन्फ्युजन वाढून जाणार, कारण इक्विव्हॅलेंट मध्ये डायरेक्ट आपण रेफर टू जे आहे प्रायमरी वाला जे थर्ड इक्विव्हॅलेंट मॉडेल घेतलं म्हणून. तर हे PCU काय असते, I स्क्वेअर R असते. मग मला जर PMD जर बघायचं असेल तर PMD काय असते, आपण म्हणू शकतो PMD डिवाइडेड बाय PCU. PMD डिवाइडेड बाय PCU इज इक्वल्स टू काय असते, 1 - S डिवाइडेड बाय S. याला आपण पाहिलं पॉवर फ्लो मध्ये, मी तो रेशो उलटा घेतला. PCU डिवाइडेड बाय PMD 1 - S अपॉन 1 - S राहते. मला PMD पाहिजे, तर मी काय घेतलं, असं घेतलं. आता जर मी PMD बघत असेल तर PMD काय राहणार, PMD राहणार 1 - S डिवाइडेड
इक्वल टू रेझिस्टन्स आहे. तर मी याला बघत असेल तर एक आहे 1 मायनस एस डिवायडेड बाय एस मल्टिप्लाय बाय R2 डॅश मल्टिप्लाय बाय R2 डॅश. याला तुम्ही असंही करू शकता R2 डॅश ला इथे 1 मायनस एस डिवायडेड बाय एस मल्टिप्लाय बाय R2 डिवायडेड बाय k स्क्वेअर. R2 डिवायडेड बाय काय करू शकता k स्क्वेअर करताय रेफर टू प्रायमरी करताय. ठीक आहे. मग मेकॅनिकल पॉवर डेव्हलप किती असणार आहे? असणार 1 मायनस एस डिवायडेड बाय एस मल्टिप्लाय बाय R2 डॅश. आता दोघांमधनंही जो करंट फ्लो होणार दोघांमधनंही जो करंट फ्लो होणार इथे जर करंट फ्लो झाला हे येणार आणि इथे जर करंट फ्लो झाला तर तुमचं काय येणार मेकॅनिकल पॉवर डेव्हलप येणार. आता जर स्लीप इज इक्वल टू 1 असेल तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप किती? 0. स्लीप इज इक्वल टू 1 जर घेतलं तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप किती? 0. स्लीप इज इक्वल टू इन्फायनाइट घेतलं तरी मेकॅनिकल पॉवर डेव्हलप किती येणार आहे? 0 येणार आहे. ठीक आहे. दोन्ही स्लीपवर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होत नाही. ओके. तर हे आपण पाहिलं की इथे हे आहे तुमचं इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम. आता मला हे इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्रामचे कंपोनंट्स पाहिजे आहे की मला पाहिजे आहे हे काय आहे नो लोड कंपोनंट आहे. हे कोणते आहे? नो लोड कंपोनंट. याला कोणता म्हणतो आपण? हा कोर लॉस कंपोनंट, हा मॅग्नेटायझिंग कंपोनंट. ठीक आहे. सोबत मला काय पाहिजे? हे R इक्विव्हॅलेंट पाहिजे आहे, X इक्विव्हॅलेंट पाहिजे आहे. मला हे पण गोष्टी पाहिजे. R इक्विव्हॅलेंट पाहिजे, X इक्विव्हॅलेंट पाहिजे. मला ISC पाहिजे आहे. ISC पाहिजे. शॉर्ट सर्किट करंट पाहिजे मला की शॉर्ट सर्किट करंट किती फ्लो होतो. तर अशासाठी जे टेस्ट आहे ती पहिली टेस्ट आहे स्टेटर रेझिस्टन्स टेस्ट. ठीक आहे. आपण या टेस्टला बिलकुल ही डिटेल मध्ये घेणार नाही. रिझन सांगतो या टेस्ट सिमिलर आहे तुमच्या ट्रान्सफॉर्मर सारख्या आणि कुठेही क्वेश्चन्स बनवतील. जिथे क्वेश्चन्स बनेल त्याला मी डिटेल मध्ये सांगेन. ठीक आहे. स्टेटर रेझिस्टन्स. चला रेझिस्टन्स मेजर करायचं. जे ऍक्च्युअल रेझिस्टन्स मिळत असते ते मिळत असते डीसी वर. ऍक्च्युअल काय मिळत असते? रेझिस्टन्स काय मिळत असते? डीसी वर मिळत असते. आता अशा वेळेस जर सपोज करा डेल्टा कनेक्टेड वायंडिंग, सपोज करा की डेल्टा कनेक्टेड वायंडिंग आहे. डेल्टा कनेक्टेड वायंडिंगला मला इथे रेझिस्टन्स मेजर करता रेझिस्टन्स पर फेज पाहिजे. जर डेल्टा मध्ये मी काय केलं की हा डेल्टा मध्ये कनेक्टेड आहे. मी जर इथे एक बॅटरी कनेक्ट केली. रेझिस्टन्स नेहमी डीसी वरच मेजर होणार. एसी वर ओरिजिनल रेझिस्टन्स मिळत नसतो. तो ऍक्च्युअल पेक्षा जास्त मिळतो. कारण जेव्हाही एसी सप्लाय देतात याच्यात इंडक्टन्स कॅपॅसिटन्स जर असेल ते भेटून मला रेझिस्टन्स पाहिजे. रेझिस्टन्स केव्हा मिळते? डीसी वर मिळते. इंडक्टन्स 0 होऊन जातो जेव्हा फ्रिक्वेन्सी 0 होते. सोबत या ठिकाणी जो स्किन इफेक्ट असते तो पण काय होतो? 0. म्हणून रेझिस्टन्स मेजरमेंटसाठी नेहमी आपण डीसी यूज करतो. मला एक सांगा जर मी इथे सप्लाय यूज केला एक प्लस मायनस एक 5 व्होल्टचा या ठिकाणी एक मी करंट मेजर करतो. एमीटरला एक करंट मेजर करतो. काय मिळणार आहे मला? हा करंट मिळेल. जर मी 5 डिवायडेड बाय जर करंट केलं तर रेझिस्टन्स मिळेल. पण कोणता रेझिस्टन्स? इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स हा किती राहणार? R राहणार R. जर मी या दोनला लीडला लावला तर R पॅरलल विथ 2R म्हणजे काय होणार आहे? या ठिकाणी मला जो मिळणार आहे 2R/3 याच्यावरनं मी जो आहे इक्विव्हॅलेंट जो आहे रेझिस्टन्स पर फेज R काय तुमचा रेझिस्टन्स पर फेज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. मला हा रेझिस्टन्स पाहिजे. जेव्हा मी लावेन त्याला हा पॅरलल मध्ये हे पण आला हा इक्विव्हॅलेंट कट R पॅरलल विथ 2R. तर मला काय मिळाला? R पॅरलल विथ 2R किती राहते? 2R डिवायडेड बाय 3. तर R इक्विव्हॅलेंट मिळाला. हा किती होता? 5 डिवायडेड बाय जो एमीटरचा जे रीडिंग असेल ते जे एमीटरचं रीडिंग असेल ते. तर अशा वेळेस मी R काढू शकेन. R इज इक्वल टू काय म्हणेन मी? 5 मल्टिप्लाय बाय 3 इथे मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय जे एमीटरचं रीडिंग आहे ते. मला काय मिळाला? रेझिस्टन्स मिळाला. कोणता रेझिस्टन्स मला मिळाला? स्टेटर रेझिस्टन्स. याच्यासाठी जे हे टेस्ट आहे स्टेटर रेझिस्टन्स टेस्ट. नेक्स्ट आहे या ठिकाणी सिंपल जे टेस्ट आहे खूप सिंपल आहे. नेक्स्ट टेस्ट आहे तुमची नो लोड टेस्ट. नो लोड टेस्ट. मला एक सांगा नो लोड टेस्ट म्हणजे काय? कोणता लोड देतो मोटरवर? मेकॅनिकल लोड. आपण कोणता देत असतो? मेकॅनिकल लोड देत असतो. तेच सिमिलर कनेक्शन राहणार जसे ट्रान्सफॉर्मर मध्ये केले होते. मला एक सांगा नो लोड टेस्ट मला काय देणार? मला देणार I0. मला काय देणार? मला या ठिकाणी देणार RC. मला काय देणार? XM. मला काय देणार? या ठिकाणी कोर लॉस.
पण कोणता कोअर लॉस? हा देणार मला स्टेटर कोअर लॉस. ठीक आहे, हा काय देणार मला? स्टेटर कोअर लॉस देणार आहे. हे सगळे कंपोनेंट सोबत मला काय मिळणार आहे? नो लोड पॉवर फॅक्टर. सोबत मला काय मिळणार आहे? नो लोड काय मिळणार आहे? पॉवर फॅक्टर मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी कोण प्रोव्हाइड करते मला? नो लोड टेस्ट. नो लोड टेस्ट काय? रेटेड व्होल्टेज दे, लोड लावलं का मशीनला फिरू द्या तसंच. ठीक आहे, एमीटर लावा, व्होल्टमीटर लावा, वॅटमीटर लावा, तुम्हाला काय मिळणार? हे सगळेचे सगळे रीडिंग्स मिळतील. जी आहे थर्ड टेस्ट आहे तुमची या ठिकाणी शॉर्ट सर्किट टेस्ट, और ज्याला म्हणतो आपण ब्लॉक रोटर टेस्ट. ठीक आहे, और याला म्हणतो आपण ब्लॉक रोटर टेस्ट. जर मला शॉर्ट सर्किट टेस्ट और ब्लॉक रोटर टेस्ट जर बघायची असेल तर ही टेस्ट काय राहते? या ठिकाणी इथे तुम्ही काय करता की रोटरला काय करता? खूप जास्त लोड लावून देता. तुम्ही काय करता? खूप जास्त काय करून देता? लोड लावून देता. खूप जास्त लोड जर केला तर तुम्ही काय करता? म्हणजे तुमचा रोटर फिरलाच नाही पाहिजे. तुम्ही जर बघितलं असेल ना आपल्याकडे जे राहतात तुमचे वेट बॅलन्स तिथे पट्टा लागलेला राहतो. तुम्ही काय करता? दोन्ही साइडनी काय करता? इथे काय करता? रोटरला फिरूच देत नाही. ब्लॉक रोटर जर केला तर हे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होऊन जाते झिरो. कारण रोटर फिरतच नाही. रोटर काय आहे? फिरतच नाहीये. रोटर फिरत नाहीये. तर अशा वेळेस मला काय मिळते? मला मिळते शॉर्ट सर्किट करंट. सोबत ही जी ब्लॉक रोटर टेस्ट आहे ही रेटेड व्होल्टेज वर केली जाते. ठीक आहे, आपण आधी शॉर्ट सर्किट टेस्ट करायचं काय? रिड्यूस व्होल्टेज. या ठिकाणी काय करता तुम्ही? रेटेड व्होल्टेज वरच काय करता? तुमची शॉर्ट सर्किट टेस्ट और ब्लॉक रोटर टेस्ट करता. याच्यामध्ये काय मिळते तुम्हाला? शॉर्ट सर्किट करंट मिळते. सोबत तुम्हाला काय मिळते? या ठिकाणी मिळते कॉपर लॉसेस. ठीक आहे, बट हे कॉपर लॉसेस युजफुल नाही आहे आपल्या कामात. आपल्याला मिळते आर इक्विव्हॅलेंट अँड एक्स इक्विव्हॅलेंट अँड झेड इक्विव्हॅलेंट. हे आपल्या खूप कामाचे. कॉपर लॉस का कामाचे नाही सांगितलं? कॉपर लॉस का कामाचे नाही याच्यातले. आधी कसं होतं की तुम्ही काय करायचं? तुम्ही एवढा व्होल्टेज द्यायचा की फुल लोड करंट फ्लो झाला पाहिजे. आधी काय करायचं? तुम्ही काय करायचं? एवढा व्होल्टेज द्यायचा की फुल लोड करंट फ्लो झाला पाहिजे. मग तुम्हाला काय माहिती? फुल लोड कॉपर लॉसेस मिळायचे. तुम्हाला काय माहिती? फुल लोड कॉपर लॉसेस. या ठिकाणी असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की हा आयएससी तुमचा फुल लोड करंट आहे म्हणून. हा तुमचा शॉर्ट सर्किट करंट आहे, फुल लोड करंट नाही म्हणतोय. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय मिळालं? आर इक्विव्हॅलेंट मिळाला, एक्स इक्विव्हॅलेंट मिळाला, झेड इक्विव्हॅलेंट मिळाला. हे सगळे तुम्हाला मिळाले. हे सगळेचे सगळे काय आहे? तुम्हाला मिळाले. कशावरनं? स्लिप टेस्टवर. सॉरी, शॉर्ट सर्किट टेस्ट. और या ठिकाणी तुम्ही बघता त्याला म्हणतात ब्लॉक रोटर टेस्ट. नेक्स्ट आहे या ही जी टेस्ट आहे ही जनरली स्मॉलर मोटरवर केली जाते आणि फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. जर लॉंग ड्युरेशन साठी केलं तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप जर झिरो होत असेल आणि तुम्ही खूप ड्युरेशन साठी तुम्ही काय करताय? हा रेटेड व्होल्टेज देऊन ठेवताय तर हा काय करेल? बर्न करेल. कोणाला? स्टेटरवर. कारण पूर्ण काय होणार आहे? कॉपर लॉसलेस काय होणार आहे? सप्लाय होणार. नेक्स्ट आहे येथे एक हीट रन टेस्ट. ऑफकोर्स हीट रन टेस्ट कशासाठी करता तुम्ही? टेम्परेचर राईज चेक करायसाठी. नेक्स्ट आहे व्होल्टेज रेशो टेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे व्होल्टेज रेशो टेस्ट. व्होल्टेज रेशो टेस्ट कुठे पॉसिबल आहे? ही फक्त पॉसिबल आहे स्लिप रिंग जे आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये. कारण व्होल्टेज रेशो म्हणजे काय? की तुम्ही काय करताय? प्रायमरीला सप्लाय देत आहे, तिथे एक व्होल्टेज देत आहे आणि सेकंडरीला व्होल्टेज मेजर करताय. सेकंडरीला व्होल्टेज मेजर करायसाठी तुम्हाला टर्मिनल बाहेर पाहिजे. टर्मिनल बाहेर फक्त तुम्हाला मिळणार आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये. बाकी कशामध्ये तुम्हाला हे टर्मिनल मिळणार नाही. तर याच्यात तुम्ही फाइंड आउट करू शकता व्होल्टेज रेशो. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्ही आणखीन काही टेस्ट आहे याच्यामध्ये म्हणू शकतो. इथे आहे मेजरमेंट ऑफ स्लिप और स्लिप. मेजरमेंट ऑफ स्लिप सिंपल सा आहे. जर स्लिप मेजर करायचं, स्लिप कशी मेजर करतात? स्लिप S इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे. स्लिप S इज इक्वल टू ns minus nr डिवाइडेड बाय ns. तुम्ही जर रोटर स्पीड फाइंड आउट करू शकता. जर तुम्ही रोटर स्पीड फाइंड आउट करू शकले तर तुम्ही फाइंड आउट करू शकता स्लिप. तुम्ही काय करू शकता? फाइंड आउट काय करू शकता? स्लिप फाइंड आउट करू शकता. दुसरं तुम्ही जे आहे फ्रिक्वेन्सी वर्ण पण या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. जर तुम्ही रोटर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकता, रोटर मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होत आहे त्याची जर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकले तर आपल्याला माहिती आहे की
एफ आर रोटरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इक्वल्स टू एस एफ एस राहते, सप्लाय फ्रिक्वेन्सी माहिती राहते. तर स्लीप इज इक्वल्स टू काय होणार आहे, स्लीप इज इक्वल्स टू जाणार आहे एफ आर डिवाइडेड बाय एफ. हे काय होणार आहे, एफ आर डिवाइडेड बाय काय होणार आहे, एफ होणार आहे. तुम्ही स्लीप इझिली फाइंड आउट करू शकता. आणि एक जी आहे ती तुमची लास्ट मेथड राहते, ती राहते स्ट्रोबोस्कोपिक मेथड. ठीक आहे, ती राहते स्ट्रोबोस्कोपिक मेथड. ही जी दुसरी मेथड आहे ही फक्त तुम्ही अप्लाय करू शकता स्लिप रिंग इंडक्शन मोटरला, कारण त्या ठिकाणी कनेक्शन करू शकता. स्क्वेरल केज मध्ये रोटर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणं इम्पॉसिबल होऊन जाते. मग त्यावेळेस तुम्ही काय करता, तुम्ही ही जी फर्स्ट मेथड होती की रोटरची स्पीड फाइंड आउट करा, त्याच्यावर तुम्ही काय स्लिप फाइंड आउट करू शकता. लास्ट तुमची स्ट्रोबोस्कोपिक मेथड ही दोन्ही ठिकाणी यूज होते. याला आपण बघू जेव्हा तुम्ही पॅरलल ऑपरेशन्स करता. अल्टरनेटर त्याच्यामध्ये जी मेथड यूज होत असते त्याच्यामध्ये पण एक आहे की दोघांची फ्रिक्वेन्सी सेम राहते. फ्रिक्वेन्सी चेक करायसाठी तुम्ही काय करता, यूज करता स्ट्रोबोस्कोपिक मेथड. तर स्ट्रोबोस्कोपिक मेथड इज व्हॅलिड फॉर बोथ इथे स्लीप रिंग इंडक्शन मोटर अँड स्क्वेरल गेज इंडक्शन